माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथे 6 दिवसांपासून खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी राष्ट्रवादी ओबीसी विभाग आणि श्री रुद्धेश्वर देवस्थानच्या वतीने महाआरती करण्यात आली। शिवलिंगास लघुरुद्र अभिषेक करून काकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। काका लवकर बरे व्हा असे साकडे महादेवाचरणी घालण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्याचे विधान परिषद आमदार आदरणीय अरुण जगताप गेल्या 6 दिवसापासून पुण्यामध्ये एका खाजगी रुग्णालयामध्ये औषधोपचार घेत आहेत। ते आजारी आहेत। आपणा सर्वांना माहिती आहे की दवा आणि दुवा या अशा गोष्टी असतात की ज्या ठिकाणी दवा थांबते त्या ठिकाणी दुवा कारणीभूत ठरते, दुवा उपयोगी पडते। म्हणून गेल्या काही दिवसापासून नगर शहर असेल, नगर जिल्हा असेल यामध्ये काकावर प्रेम करणारी जी मंडळी आहे ती अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल या ठिकाणी काकासाठी दुवा मागतात। आणि आपला खात्री आहे की काका हे सर्व प्रेम करणार होते। दलितावर असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, मध्यमवर्गीय असेल, ह्या सर्व प्रेम करणारी व्यक्ती आणि जिल्ह्याचा राजा म्हणून काकांनी खरं तर या ठिकाणी आपलं नाव कमवलेलं आहे। आपण सर्व माहिती आहे, सत्ता असो अगर नसो काका हे काकाच असतात आणि काकासारखा वागणारा माणूस खरं तर आपल्याला या जिल्ह्यामध्ये कुठं दिसणार नाही। आज या ठिकाणी रुद्धेश्वरच्या या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण आलात। ओबीसी विभागाच्या वतीने आज या ठिकाणी मंदिरामध्ये आपण येऊन या महादेवाला साकडं घातलेलं आहे की काकांना लवकर बरं कर। आणि मला खात्री आहे की निश्चितच आपला नगर शहरामध्ये लवकर काका सुखरूप पोहोचतील। आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम केला त्याबद्दल मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो। या प्रसंगी श्री रुद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पालवे, श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्राध्यापक मानिका विधाते, स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, राष्ट्रवादी ओबीसी विभाग शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, कार्याध्यक्ष तुषार टाक, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, तालुका उपाध्यक्ष लहू कराळे, शुभम राजकर, अनिकेत एमूल, विवेक गायकवाड, कार्तिक स्वामी, दिशांत स्वामी आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र, पाथर्डी, अहिल्यानगर।